हॅलो हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आजच्या सेशनमध्ये मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज खूप इंटरेस्टिंग, खऱ्या अर्थाने आजपासून आपण होकॅबला सुरू करत आहोत. आणि होकॅब म्हणलं की कसं आपल्या आवडीचा विषय आणि एक्झामच्या पण आवडीचा विषय आणि आपल्या पण आवडीचा विषय म्हणजे होकॅबलरी आहे. बरं पोरांनो, नीट आहे का? आणि म्हणून होकॅब मध्ये इतकं जबरदस्त काम आपल्याला करायचं आहे, ना भूतो ना भविष्यती. मी तुम्हाला युट्यूबला पण लाईव्ह सांगत असतो, बॅच मध्ये तर सांगतो खूप जबरदस्त काम करायचं आहे. इथं आपल्याला काही लिमिट नाही. आणि म्हणून आजच्या टॉपिकला सुरुवात करूयात. आजचा टॉपिक आहे मित्रांनो, इडियोमॅटिक फ्रेजेस. कशा पद्धतीनं करायच्या ह्या सगळ्या गोष्टी एकानी पण. जेवढे लाईव्ह असाल तर खूप बेस्ट आहे. लाईव्ह मध्ये जितक्या तुम्हाला गोष्टी विचारता येतील, बोलता येतील, तितक्या बोलत चला. इंटरेस्टिंग काम होणार आहे. होकॅबला आपण सुरुवात केली, ज्याच्याशिवाय रिझल्ट येऊ शकत नाही. त्याच्याकरिता होकॅबवरती आपल्याला काम करायचंय. पोरांनो समजून घ्या. पहिलं लेक्चर आहे इडियम्स आणि फ्रेजेस मधला. इडियोमॅटिक फ्रेजेस म्हणजे काय? तुम्ही ज्याला मराठीमध्ये वाक्प्रचार म्हणता बघा पोरांनो. काय म्हणतात माहितीये का? वाक्प्रचार. वाक्प्रचार आहेत मराठीमध्ये. मराठीमध्ये जसं वाक्प्रचार असतात, म्हणी असतात, त्या पद्धतीनं इंग्रजी मध्ये सुद्धा वाक्प्रचार आहेत. मग वाक्प्रचार म्हणजे काय? शब्दशः अर्थापेक्षा त्याचा वेगळा अर्थ असतो. बघा आता नीट आहे का? इडियम्स या शब्दाचा, इडियोमॅटिक फ्रेजेस म्हणजे इडियम्स आणि फ्रेजेस, काय काळजी करू नका. मराठीत त्याला सरळ सरळ म्हणा वाक्प्रचार. काय म्हणा? वाक्प्रचार म्हणा. चला इथपर्यंत क्लिअर का? मग पीवायक्यू सोबत आपल्याला हे घ्यायचंय, समजून घेऊ काय आहे ते. आता नीट आहे का? बरोबर. पहिली गोष्ट समजून घ्यायची, कशाला म्हणायचं इडियम्स, कशाला म्हणायचं फ्रेज. पटपट नीट समोर लक्ष देतं. येस का नो? ओके चला बोलत चला जेवढेला आहे. What is a simple phrase and idiomatic phrase? सिंपल म्हणजे काय? साधी सिंपल फ्रेज असते. आणि इडियोमॅटिक म्हणजे काय? याचा अर्थ असतो, नीट आहे का? शब्दशः अर्थापेक्षा, शब्दशः अर्थापेक्षा वेगळा. शब्दशः अर्थापेक्षा वेगळा अर्थ असतो. आणि इथं असतो शब्दशः अर्थ. बघा सिंपल फ्रेज मध्ये काय असतं? वाक्यांश असतो तो वाक्यांश. फ्रेज म्हणजे काय? शब्दसमूह. फ्रेज मध्ये शब्दसमूह. आणि त्या शब्दसमूह दोन प्रकारचा असतो. एक असतो सिंपल फ्रेज आणि दुसरी असतं इडियोमॅटिक फ्रेज, इडियम्स. मग इडियोमॅटिक फ्रेज आणि सिंपल फ्रेज मध्ये काय फरक आहे? संकल्पना समजून घ्या. इथं अ ग्रुप ऑफ वर्ड्स विदाउट सब्जेक्ट अँड फायनाइट वर्ब. नुसता शब्दसमूह आहे, शब्दसमूह आहे, त्याला शब्दशः अर्थापेक्षा वेगळा अर्थ नसतो. त्याला म्हणायचं सिंपल फ्रेज, त्याला म्हणायचं फ्रेज. ऐका, पण त्याच्यामध्ये क्रियापद नसतं. वर्ब कळतंय ना? टेन्स सांगणारे, टेन्स सांगणारे क्रियापद तिथं नसतं. नीट ऐका. ताई अक्कांना समजून घ्या, मी काय सांगतो पटकन समोर लक्ष द्यायचं. अ ग्रुप ऑफ वर्ड्स विदाउट सब्जेक्ट अँड फायनाइट वर्ब. कर्ता आणि क्रियापद त्यात काही नसते, फक्त शब्दसमूह. जसं की अ पेन एक शब्दसमूह झाला, अ बॉय एक शब्दसमूह झाला. शब्दांचा अर्थपूर्ण समूह ज्याच्यामध्ये कर्ता आणि क्रियापद नसतो त्याला फ्रेज म्हणायचं. दुसरी गोष्ट, विदाउट प्रॉपर ऑर्डर मेक्स सेन्स. अ ग्रुप ऑफ वर्ड्स विथ प्रॉपर ऑर्डर, विदाउट नाही, विथ प्रॉपर ऑर्डर त्याला म्हणायचं. विदाउट प्रॉपर ऑर्डर म्हणलं की ती फ्रेज होत नाही, त्याला काहीच अर्थ नसतो. बट डू नॉट कम्प्लीट सेन्स. शब्दाचा क्रमबद्ध समूह जो अर्थाने अपूर्ण असतो, शब्दशः अर्थ असतो. बघा सिंपल फ्रेज, इट कॅन हॅव लिटरल मिनिंग, इम्प्लाइड मिनिंग. ओके, शब्दशः अर्थ. लिटरल म्हणजे जसा त्याच्या शब्दानुसार अर्थ असतो. काय म्हणलं मी? शब्दाप्रमाणे अर्थ, शब्दाप्रमाणे अर्थ असतो त्याला म्हणायचं. नीट आहे का? 5-5 प्रश्न त्याच्यावरती. कसं सांगू तुम्हाला? अरे 5-5 6-6 क्वेश्चन येतील या इडियम्स फ्रेजेस वरती. हात जोडून विनंती आहे तुम्हाला. ओके, एक एक गोष्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. ऐका, मग सिंपल फ्रेज मध्ये याच्यामध्ये काय फरक आहे? पहिलं आलं माय फ्रेंड. माय फ्रेंड म्हणजे माझा मित्र. माय फ्रेंड म्हणजे काय? माझा मित्र. आता माझा मित्र म्हणजे माझा मित्र, ही माझा मित्र आहे, हा माझा आहे, हा माझा, माझे मित्र आहेत. माय फ्रेंड किंवा फ्रेंड्स. मग इथं काही अर्थ शब्दाच्या अर्थापेक्षा वेगळा नाही. याचा अर्थ कळतो की मला मित्र आहे किंवा माझा मित्र आहे अशा अर्थाने. दुसरी गोष्ट, मग इडियोमॅटिक फ्रेज कशाला म्हणायचं, इडियम्स आणि फ्रेज कशाला म्हणायचं? ऐका, इडियोमॅटिक फ्रेज एक्सप्रेस स्पेशल मिनिंग. स्पेशल मिनिंग असतं हे शब्दशः अर्थ नसतो. दुसरं, बियॉन्ड. बियॉन्ड म्हणजे च्या पलीकडे. बियॉन्ड हा प्रिपोजिशन आहे, च्या पलीकडे. बियॉन्डचा अर्थ असतो च्या पलीकडे. म्हणजे काय?
शब्दशः अर्थाच्या पलीकडचं मिनिंग असतं. समजून घ्या मी काय सांगतो. शब्दशः अर्थापेक्षा पलीकडचं मिनिंग असतं, त्याला म्हणायचं बियॉन्ड लिटरल मिनिंग. मग शब्दशः मिनिंग आहे का? आहे. लिटरल आहे का बियॉन्ड मिनिंग आहे? एवढं आपल्याला अंडरस्टँड झालं पाहिजे. आता संकल्पना समजून घ्या. शब्दशः अर्थापेक्षा गर्भित अर्थ असतो, बरोबर, वेगळा अर्थ असतो. बघा आता वाक्य काय बोलतंय. द एक्सप्रेशन दॅट कॅन नॉट बी अंडरस्टूड अकॉर्डिंग टू दिअर लिटरल मिनिंग. म्हणजे जसा तसा जो शब्द आलाय त्याच्यानुसार जर अर्थ तुम्ही घ्यायला गेले तर त्याच्यानुसार तो अर्थ येणार नाही, त्याच्यापेक्षा वेगळा अर्थ येणार. कळतं मी काय सांगतो? लिटरल बरोबर मिनिंग पेक्षा वेगळा अर्थ येणार. जसा तसा अर्थ घ्यायला गेला तर काहीच कळणार नाही. म्हणून त्याला म्हणायचं बरोबर, त्याला म्हणायचं वाक्प्रचार, त्याला म्हणायचं वाक्प्रचार, त्याला म्हणायचं इडियम्स. ओके, बाकी काही मुद्दा नाही. त्याचे वडील सरकारचा पाहुणचार घेत आहेत. कळतं का आपल्याला काही? त्याचे वडील काय सरकारचा पाहुणचार घेत आहेत म्हणजे नेमकं काय करतात? 5 स्टार हॉटेलमध्ये त्यांना ठेवलंय का? नाही ना. वेगळा मिनिंग घ्यावा लागेल. त्याचे वडील तुरुंगात आहेत, हा अर्थ आपल्याला घ्यावा लागतो. म्हणजे बेसिकली गोष्ट जी आहे ती आपल्याला अंडरस्टँड. तो म्हणजे पांढरा हत्ती. तो पांढरा हत्ती खरंच पांढरा हत्ती नाही, तर तो बिनकामाचा आहे. खायला कारण भुईला भार आहे. एखाद्याला जर तुम्ही पांढरा हत्ती म्हणला तर तो खायला कारण भुईला भार आहे, शब्दशः अर्थ घेऊन चालत नाही, तर त्याच्यापेक्षा वेगळा अर्थ असतो. अन एक्सप्रेशन दॅट कॅनॉट अंडरस्टँड अकॉर्डिंग टू लिटरल मिनिंग. लिटरल मिनिंग नुसार कळत नाही, सरळ सरळ अर्थ कळत नाही. मग काय होतं? सर्व फ्रेजेस इडियम्स असतील असं नाही. सर्व फ्रेजेस इडियम्स असतील असं नाही. ओके, आपल्याला जी इडियम आहे ती कळली पाहिजे. आता बघा, अ फेअर वेदर फ्रेंड. आता इथं काय दिसतंय माहितीये का? इथं दोन इमेज दिल्या, याच्यावर आपण इडियम म्हणजे काय समजून घेऊ बरं का पोरांनो. हा बिचारा इथं बरोबर याच्या बरोबर एकदम निवांत चाललाय, हसत आहे. पण हा बिचारा बरोबर हेवी रेन मध्ये आहे. हेवी रेन मध्ये तो अडकलेला आहे, म्हणजे तो पावसात भिजत आहे. नीट आहे का? बरोबर. आणि मग इथं जर आपण बघितलं, पण इथं काय केलंय माहितीये का? हे दोघं सोबत एकमेकांचे मित्र होते, पण इथं ह्याचा वाईट काळ चालू आहे. याचा वाईट काळ चालू आहे आणि याचा मात्र चांगला काळ चालू आहे, बरोबर. पण विषय काय असतो, ज्यावेळेस याचा चांगला काळ सुरू होता त्यावेळेस हा सोबत होता, पण ज्यावेळेस याच्यावर वाईट दिवस आले त्यावेळेस हा सोडून गेला. हसतोय त्याच्याकडे बघून, हा हा काय वाईट परिस्थिती त्याची, बरोबर. म्हणजे काय झालं तर हा जो आहे ना, याला हा वाईट काळामध्ये सोडून गेलेला आहे, बरोबर. आणि हा जो आहे ना, हा झाला फेअर वेदर फ्रेंड. ओके, समजा हा बरोबर, समजा हा बंटी आहे. हा बंटी काय झाला बरोबर, बंटी हा या त्याच्या मित्राला, या त्याच्या फ्रेंडला बरोबर, गणेशला काय केलेलं आहे, वाईट काळामध्ये सोडून गेलेला आहे. म्हणजे बंटी काय झाला, फेअर वेदर फ्रेंड झाला. म्हणजे आपल्या सोबतच्या मित्राला वाईट काळामध्ये, वाईट परिस्थितीमध्ये त्याच्याकडे पाठ फिरवणारा बरोबर, त्याला हेल्प न करणारा असा फेअर वेदर फ्रेंड. फेअर, फेअर म्हणजे चांगला. ओके, वेदर म्हणजे काळ, बरोबर, त्याला आपण म्हणू वातावरण, थोडक्यात काळ म्हणूयात. ओके, फ्रेंड म्हणजे मित्र. म्हणजे फक्त चांगल्या काळात साध्य देणारा आणि वाईट काळात तुम्हाला सोडून जाणारा मित्र, तुमच्यावर वाईट वेळ आली की सोडून जाणारा मित्र म्हणजे फेअर वेदर फ्रेंड म्हणायचं. चला, निव्वळ फ्रेंड म्हणलं की, नुसता फ्रेंड म्हणलं की मित्र, पण फेअर वेदर फ्रेंड म्हणजे काय, तर वाईट काळात तुमची साथ सोडून जाणारा मित्र, सेल्फिश फ्रेंड. मग हा बंटी झाला सेल्फिश. शब्दशः अर्थ घेतला का आपण, सेल्फिश फ्रेंड झाला. शब्दशः अर्थ घेतला का, नाही घेतला, तर शब्दशः अर्थापेक्षा वेगळा अर्थ घेतला, त्याला म्हणायचं पोरांनो सेल्फिश फ्रेंड. त्याला काय म्हणायचंय, सेल्फिश फ्रेंड म्हणायचंय. संकल्पना समजून येते मी काय सांगतो? आता नीट आहे का बघा. मग इथं वाक्यात अर्थ दिला, आपल्याला समजलं का? सिंपल फ्रेज आणि इडियोमॅटिक फ्रेज मध्ये काय फरक आहे? जे लाईव्ह असतील त्यांनी येस किंवा नो एवढं तरी बोलत चला, पैसे पडत नाही त्याला. चला, बॅच घेतलेली आहे तुम्ही, त्यामुळे आता इथं तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. पैसे घालवले, 2 पैसे वेळ देताय, तर वेळेचा सदुपयोग करा. येस का नो एवढं तरी बोलत जावा, मनाला समाधान वाटते आमच्या, बरोबर. तुम्ही बोलताय, तुम्ही ऐकताय. ओके, वन हू म्हणजे असा जो, हू म्हणजे जो कोणी, जो कोणी. डेझर्ट, डेझर्ट हे वर्ब आहे, लिहून घ्या चला कुठंतरी. डेझर्ट हे वर्ब आहे. ओके, डेझर्ट म्हणजे काय, सोडून देणे. डेझर्ट म्हणजे सोडून देणे.
डेझर्ट म्हणजे काय? सोडून देणे. डेझर्टचं काय होतं? डेझर्टेड. डेझर्टेड आणि डेझर्टेड हे वर्ब आहे. आता तुम्हाला इकडंच माहिती आहे डेझर्ट म्हणजे वाळवंट, पण इथं वाळवंट आहे का? नाही. डेझर्ट हे वर्ब आहे इथं. वन हू डेझर्ट यू इन डिफिकल्टीज. डिफिकल्टीज म्हणजे काय? याला समानार्थी शब्द येतो बघा, नोट डाऊन करून घ्या. डिफिकल्टीज म्हणजे हार्डशिप. डिफिकल्टीज म्हणजे काय? हार्डशिप्स. बरं का? हार्डशिप म्हणजे काय? तुमचा कठीण काळ, वाईट काळ आहे. तुमच्या वाईट काळामध्ये, तुमच्या स्ट्रगल पिरियडमध्ये तुम्हाला सोडून जाणारा मित्र, त्याला म्हणायचं ए फेअर वेदर फ्रेंड, सेल्फिश फ्रेंड. ओके, चला. इडियम फ्रेज मध्ये शब्दशः अर्थापेक्षा वेगळा अर्थ असतो. नेक्स्ट, आता पहिली इडियम आली पोरांनो, क्रोकोडाईल टियर्स. काय फ्रेज आली? क्रोकोडाईल टियर्स. आता क्रोकोडाईल टियर्स म्हणजे काय समजून घ्या, मी काय सांगतो. क्रोकोडाईल टियर्स म्हणजे काय? बरोबर, क्रोकोडाईल म्हणजे मगर. बरोबर, आता असं म्हणायचं का मगरीचे अश्रू? बरोबर, मगरीचे अश्रू असं म्हणायचं का? तर नाही म्हणायचं. मगरीचे अश्रू म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. त्याच्यापेक्षा कुठेतरी वेगळा अर्थ इथं दिलेला आहे. आणि मग इथं आहे का क्रोकोडाईल टियर्स म्हणजे काय? तर मगरीचे अश्रू. शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. तर इथं ही मगर आहे, रडायला लागली. बरोबर, पण हिला आता ह्या पक्षाला ती खाणार आहे. बरोबर, पक्षाला इथं खाणार आहे, पण रडायला लागली. बरोबर, आता खाणार तर आहे, रडून काय उपयोग आहे का? लक्षात आलं का? म्हणजे मायेनं हात फिरवायचा आणि इकडून तडाखा द्यायचा, अशी अवस्था झाली ही. बरोबर आहे का? चला, असं नाही चालत ना. ओके, चला. म्हणजे मनातून म्हणतंय याचं असं वाटोळं व्हायला पाहिजे, हा परीक्षा पास व्हायला नाही पाहिजे, आणि वरून म्हणतोय काय तू भारी मित्र आहे रे, बरोबर तुझं व्हायला पाहिजे बरं का, आणि मनातून वेगळं चाललंय. तो बरोबर वेगळा आहे. तुमच्या दुःखामध्ये तो रडतोय, बरं दिसतंय रडतोय, पण मनातून म्हणतोय बरं झालं, असंच व्हायला पाहिजे होतं. तुम्ही क्रोकोडाईल टियर्स झाला म्हणजे काय? दांभिक अश्रू, फसवे अश्रू. म्हणजे क्रोकोडाईल टियर्स याचा अर्थ असतो टू प्रिटेंड. प्रिटेंड वर्ब लिहून घ्या. प्रिटेंडला ईडी लावून टाका. प्रिटेंडेड म्हणजे फसवणे. चला, फसवणूक करणे लिहून घ्या. चला, काय करणे? फसवणूक करणे. टू प्रिटेंड, प्रिटेंडेड क्राय. बरोबर, चला. छुपे शत्रू, फसवे, ढोंगी अश्रू. हायपोक्राईट, टू हायपोक्राईट. हायपोक्राईट पर्सन असतो, डिसिव्हर म्हणू आपण त्याला. डिसिव्हर म्हणजे काय? डिसिव्हर म्हणजे फसवा. लिहून घ्या कुठेतरी. डिसिव्ह म्हणजे फसवणे. नोट डाऊन करून घ्या. डिसिव्ह म्हणजे फसवणे. अ फॉल्स डिस्प्ले ऑफ ग्रीप. ग्रीप म्हणजे काय? दुःख. याचा अर्थ काय असतो? ग्रीप म्हणजे सुद्धा दुःख. ओके, अ फॉल्स म्हणजे बरोबर खोट, खोटे, चुकीचं. डिस्प्ले म्हणजे दर्शवणे. ऑफ ग्रीप दुःख, खोटं दुःख दर्शवायचं, दुःखाचं खोटं प्रदर्शन करायचं. डिस्प्ले हे सुद्धा वर्ब आहे. डिस्प्ले, डिस्प्लेड आणि डिस्प्लेड हे वर्ब आहे. ओके, डिस्प्ले करणे म्हणजे काय? दाखवणे. डिस्प्ले करणे म्हणजे दाखवणे किंवा प्रदर्शन करणे. प्रदर्शन करणे. प्रत्येक शब्दाला काहीतरी महत्व लिहून घ्या. माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला. ओके, बघा आता पुढे. अ फॉल्स डिस्प्ले ऑफ ग्रीप म्हणजे दुःखाचं खोटं प्रदर्शन करायचं आहे. प्रिटेंड किंवा प्रिटेंडेड क्राय, डोंगी, त्याला हायपोक्राईट पण शब्द येईल, त्याला डिसिव्हर पण शब्द येईल. बरोबर, हिपोक्रेसी वेगळं बरं का, आणि हायपोक्राईट वेगळं. आता नीट आहे का? नेक्स्ट, फेक सिंपती म्हणजे खोटी सहानुभूती आहे. फेक म्हणजे खोटी, सिंपती म्हणजे सहानुभूती. इथंच आहे ना शब्द, कशाला लिहित बसू. फेक सिंपती आहे. फसवे, दांभिक अश्रू. बघा, सी सीड क्रोकोडाईल टियर्स ऍट अवर मिजरी. बरोबर, मिजरी म्हणजे काय? दुःख. तुमच्या दुःखावर त्यांनी काय केलं? बरोबर, खोटे असं. तुमच्या दुःखात त्यांनी आमच्या दुःखात खोटी सहानुभूती दाखवली. बरोबर आहे की नाही? चला, मिजरी, मायझर वेगळं, आणि त्याला वाय लागलं की मिजरी होतं, ऍडजेक्टिव्ह होतं. बरोबर, नाऊनचं हे दोन्ही मिळून आता ऍडजेक्टिव्ह झालंय. हे ऍडजेक्टिव्ह आहे. तुमच्या दुःखात तुम्हाला काय केलं? बरोबर, खोटी सहानुभूती दाखवली. ओके, फसवे असो, दांभिक असो. लक्षात आलं का? चला, आणि मग एक प्रश्न कसा आला बघा. शेक्सपियर्स गर्ट्रूड सीर क्रोकोडाईल टियर्स ओव्हर किंग हॅम्लेट्स डेथ. मध्ये हॅम्लेटची आता सगळ्या प्रकारची एमपीएससी, एसएससी, सीडीएस, आयबीपीएस, टीसीएस सगळ्या प्रकारचे प्रश्न घेण्याचा मी प्रयत्न केलाय. एक प्रश्न म्हणजे एक टॉपिक असतो. आयुष्यात कधी प्रश्न चुकणार नाही. पण त्यात जे टॉपिक इथं झाला ना, जी ईडीएम इथं झाली, ती कधीच चुकणार नाही. माझा शब्द आहे तुम्हाला. ओके, आणि ह्याच्या बाहेर काही युवी देत नाही. इतकं चांगलं घेतो, काळजी करू नका. ओके, चला, आता नीट आहे का बरं का. शेक्सपियर्स गर्ट्रूड हे पहिले लेटर कॅपिटल आहे, म्हणजे हे प्रॉपर नाऊन आहे. शेक्सपियर गर्ट्रूड हे प्रॉपर नाऊन आहे.
हे काय प्रॉपर नाऊन आहे. सीड क्रोकोडाईल टीयर्स म्हणजे काय? सेड क्रोकोडाईल टीयर्स म्हणजे काय? फसवे अश्रू ढाळलेत त्यांनी. ओव्हर म्हणजे वर. किंग हॅमलेट्स डेथ. किंग हॅमलेट्स हे तिथलं जे हॅमलेटचे पात्र आहे ना, बरोबर, त्या हॅमलेटच्या मृत्यूनंतर गर्ट्रूड नावाच्या पात्रानं काय केलं? दुःख व्यक्त केलं. पण कसं? हायपोक्राईट, फसवं दुःख व्यक्त केलं. मनातून म्हणतंय बरं झालं मेलं, अश्रू डाळतंय पण म्हणतंय बरं झालं बाबा मेलं, एकदाची पिढा गेली, बरोबर, असं झालं ते. म्हणजे इथं दांभिक अश्रू आहेत. मग इथं क्रोकोडाईल टीयर्सला अंडरलाईन केली. मग इथं काय म्हणायचं बघा, हॅमलेटच्या मृत्यूनंतर गर्ट्रूडने खोटे अश्रू डाळले किंवा खोटे दुःख व्यक्त केले. ओके, चला बघा, गर्ट्रूड एक्सप्रेस्ड हर डीप सॉरो फॉर किंग हॅमलेट डेथ. डीप सॉरो म्हणजे काय? बरोबर, डीप दुःख व्यक्त केले का? नाही, बरोबर, नाही ना. खूप दुःख व्यक्त केलं. डीप म्हणजे खोल दुःख व्यक्त केलं. जास्त दुःख व्यक्त केलं का? नाही. सॉरो तर संबंधच नाही. गर्ट्रूड डिस्प्ले लॅमेंटेड टू ग्रीव द डेथ ऑफ किंग. हा, लॅमेंट म्हणजे शोक व्यक्त करणे, बरोबर. टू ग्रीव, बरोबर. चला चला, दुःख दाखवण्यासाठी द डेथ ऑफ किंग हॅमलेट. आणि तिसरा, बरोबर, लॅमेंट म्हणजे काय? शोक व्यक्त केला, नाही केलेला, दुःख व्यक्त नाही केलेलं. गर्ट्रूड प्रिटेंडेड टू ग्रीव द डेथ ऑफ. हा, प्रिटेंडेड शब्द माहित पाहिजे होता. फसवलंय. प्रिटेंडेड म्हणजे फसवणे. प्रिटेंडेड म्हणजे ग्रीव दुःख व्यक्त केले. कसं? प्रिटेंडेड बरोबर आहे म्हणजे फसवा आहे. द डेथ ऑफ किंग हॅमलेट. आणि गर्ट्रूड वेप्ट अ लॉट, लय रडला. असा कसा लागला? वीपचं वेप्ट आहे बरं का, वीप, WEEP. वीपचं काय होतं? वेप्ट दुसरा तिसरा फॉर्म होतो रडणे. चला, लय रडला नाही, बघा प्रिटेंडेड शब्द आला. आन्सर नंबर 3. आन्सर नंबर काय? 3. मग ही फ्रेज कशी आली बघा. एक नदी होती, त्या नदीच्या काठी एक झाड होतं, त्या झाडावर एक माकड होतं, त्या झाडाला खूप सारी फळं लागली होती. मग एके दिवशी काय झालं? बरोबर, ते माकड, बरोबर, माकड म्हणजे कपी मरकट शाखामृग वानर म्हणजे माकड. ते माकड काय झालं? एके दिवशी झाडावरती निवांत बसलं होतं, फळे खातंय, पण दुःखी होतं. का? मला कोण जोडीदारच नाही ज्याच्यासोबत मी खेळू शकतो, बोलू शकतो. एके दिवशी त्या नदीकाठी एक मगर आली. ती मगर आल्याच्या नंतर माकड त्याला म्हणते, हाय क्रोकोडाईल. ती म्हणते हाय. मग दोघांची मैत्री होते आणि मैत्रीचं रूपांतर, बरोबर, कशात होते? दोस्तीमध्येच होतं. आणि मग जवळच्या मैत्रीमध्ये होतं. आणि मग ते माकड एके दिवशी मगरला म्हणतं, डू यू वॉन्ट टू ईट सम डिलिशियस फूड्स? तुला काही फळं खायची का? मग याच्यातून त्याची मैत्री वाढत जाते. ते फळं खाते, त्याच्यानंतर ते फ्रुट्स खाऊन दररोज नेहमी आनंदी राहते. पण एके दिवशी काय म्हणते ते आपल्या पत्नीला, बरोबर, त्याची पत्नी काय म्हणते, ते माकड एवढं चांगली फळं खातंय, फ्रुट्स खातंय, त्याचं, बरोबर, हार्ट किती, त्याचं मांस किती गोड असेल, म्हणून ती म्हणते त्या माकडालाच मला खायचंय. बायकोचा हट्ट पुरवल्याशिवाय पर्याय नाही. तो मगर काय करतो? त्या माकडाला पाण्यामध्ये घेऊन जातो घरी जेवणासाठी म्हणून, आणि मध्ये गेल्याच्या नंतर म्हणतोय, मित्रा मला माफ कर, मी तुला फसवतोय, बरोबर, मला रडायला येतंय, पण आता तुझा कार्यक्रम होणार आहे. रडायला तर लागते, मारायला घेऊन चाललंय, बायकोला खायला घेऊन चाललंय त्याला, आणि रडतंय. काय उपयोग आहे का? नाही. म्हणजे ते जे मगरीचे अश्रू होते ते फसवे अश्रू होते. हे मी शॉर्ट मध्ये सांगितलं तुम्हाला. कसं सांगितलंय? शॉर्ट मध्ये सांगितलं. आणि मग इथून क्रोकोडाईल टीयर्स तयार झाली. ओके, मगरीचे अश्रू दिसणारे करडलेले नाही दिसणारे. आणि म्हणून इथं लक्षात ठेवा, लॅमंट म्हणजे शोक व्यक्त केलाय का? नाही केलेला. तर इथं पोरांनो, प्रिटेंड म्हणजे फसवलंय. वर्ब लिहून घ्या. प्रिटेंड, प्रिटेंडेड, प्रिटेंडेड, फसवणे, फसवणूक करणे. प्रिटेंड करणे म्हणजे फसवणूक करणे. नीट आहे का? एक एक शब्द हा जोडून विनंती आहे माझी, एक एक शब्द कलेक्ट करत चला. आता कसं सांगू तुम्हाला मी? ओके, जेवढे काही वर्ड सांगतो तेवढे कलेक्ट करत चला. जिथं वर्ब आहे म्हणतोय ना, वर्ब, तिथं तर नोट करायचं म्हणजे करायचं. रिझल्ट पाहिजे ना तुम्हाला? एक्झाम ओरिएंटेड देतोय ना, घ्या ना पोरांनो. ओके, आता नीट आहे का? ओके, बरं, इथपर्यंत क्लिअर का? पहिली फ्रेज झाली. क्रोकोडाईल टीयर्स बघा. आता चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियोमॅटिक फ्रेज, बरोबर. चला, TCS ने विचारली क्रोकोडाईल टीयर्स म्हणजे काय? बरोबर, फेक टीयर्स. हो का? IMT, फेक टीयर्स. इमेज मधून जितकं क्लिअर करता येईल तितकं पण करू, दोन्ही बाजूने जाऊ. क्रोकोडाईल टीयरचा अर्थ असतो फेक टीयर्स. फेक म्हणजे काय? फसवे अश्रू आहेत ते. कसे आहेत? फसवे अश्रू आहेत, फेक टीयर्स आहेत. बरं, चला, फेक सिंपती असते ना, फेक टीयर्स किंवा फेक सिंपती, बरोबर. फेक सिंपथी, फेक सिंपथी म्हणजे खोटी सहानुभूती. बघा आता, सीड क्रोकोडाईल टीयरचा अर्थ टू वेप प्रोफ्युजली, रडणे, वीप, रडणे नाही. टू प्रिटेंड ग्रीप, टू ग्रीव सिरियसली, आणि टू मॉक समथिंग. उत्तर द्या बरं. बघा, काय येईल उत्तर? पटकन सांगा. ओके,
टू वीपील का, रडलाय का तो, नाही, बरोबर. चला तर टू प्रिटेन ग्रीफ, बरोबर. चला फसव, दुःख, फसवे, खोटे, फॉल्स, दांभिक, दांभिक, बरोबर, दुःख. खोटं दुःख व्यक्त करणारे शब्द मिनिटावरती आपल्याला भेटतील. ओके, चला अर्थ कळला का. टू सीड क्रोकोडाईल टीअरचा अर्थ होतो टू प्रिटेन ग्रीप म्हणजे काय, फसवे, बरोबर. फेक, बरोबर, सिंपती, फेक टीअर्स. सगळ्यांना कळलं का. ऍज इट इज प्रश्न येईल, वेगळा येणार नाही. चला पुढचे फ्रेज आले आपल्याकडं. पुढचा फ्रेज आला स्नेक इन द ग्रास. स्नेक इन द ग्रास. स्नेक म्हणजे साप. ही साप, सर्प, भुजंग, नाग म्हणजे साप. आता ऐका, स्नेक म्हणजे साप, इन द ग्रास म्हणजे गवतातला साप. स्नेक म्हणजे साप कळते ना, इन म्हणजे मधील, द ग्रास. हो का. फ्रेज कशी तयार झाली, वर बाय का व्हायच्यात नाही. स्नेक काय, नाऊन आहे. स्नेक नाऊन आहे. इन हे प्रेपोजिशन आहे. इन म्हणजे मध्ये, बरोबर. द ग्रास म्हणजे ग्रास म्हणजे गवत, म्हणजे काय, गवतामध्ये असणारा साप असा अर्थ झाला. ओके, गवतामध्ये असणारा साप. तुम्ही जर एखाद्या रस्त्याने चालले, रस्त्याने जात असताना की बरोबर समोर साप दिसतोय समोर तुम्हाला, तुम्ही पळून जायला चान्स आहे, तुम्ही जाऊ शकता. पण एखाद्या फॉरेस्टमध्ये तुम्ही चालले, अंधार पडलाय, आता अनवाणी पायाने चाललंय, आता गवतामध्ये जर एखादा साप असेल, जर तो तुम्हाला दिसत नसेल, तर तुम्ही कसं पळून जाणार. सेम कन्सेप्ट काय, तुम्हाला तुमच्या एका मित्राबरोबर तुमचं भांडण झालंय, तो तुम्ही दूर राहताय, तुमच्या लक्षात आहे आपलं भांडण झालंय, हा आपल्यासाठी काहीतरी चुकीचं काम करू शकतो, त्यामुळे तुम्ही सावध राहाल. परंतु तुम्ही ज्याच्यासोबत जाता, ज्याच्या रूम मध्येच राहता, त्या रूम मध्ये तुम्हाला रोज एखादा मित्र जिगर 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 म्हणतोय, पण तोच जर तुम्हाला कधी काळी जर त्याच्या मनातून तो तुम्हाला द्वेष करत असेल, सोबत आहे, सोबत चाललाय, पण मनामध्ये द्वेष आहे, असा असेल तर तो कसा ओळखायचा. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, उघड शत्रुत्व बरं, पण छुप शत्रुत्व जरा अवघड असते. घरातला शत्रू कसा ओळखायचा, घर बेदीचा असेल तर कसा ओळखायचा. आणि म्हणून लक्षात ठेवा, स्नेक इन द ग्रास म्हणजे असा साप असतो ज्याचा धोका जास्त असतो. याचा अर्थ, व्यावहारिक अर्थ कसा घ्यायचा, व्यावहारिक अर्थ घ्यायचा, समाजामध्ये असणारे काही लोक जे तुम्हाला वरवरनं वेगळं दाखवतील, पण आतून मात्र ते स्नेक इन द ग्रास असतात, त्याला म्हणायचं छुपे शत्रू. संकल्पना क्लिअर झाली असेल, संकल्पना क्लिअर झाली, पटकन समोर संकल्पना क्लिअर का. ओके, येस का नो. बघा, सम हिडन एनिमी, हिडन म्हणजे लपलेला, हाईडचं 30 रुपये. मी एवढं का सांगतो, इंग्रजीमध्ये अडचण येत, शब्द समजून घ्यायचे असेल तर वरती काम करा. मी पहिल्या दिवशी सांगितलं हाईड, HID, हाईडचं होतं HID हिड, आणि तिसरं होतं HIDDEN हिडन. चला, V1, V2 आणि V3. हिडन म्हणजे छुपा, लपलेला. हाईड म्हणजे लपवणे. बघा, सम म्हणजे काही, हिडन, समचा अर्थ असतो काही, हिडन म्हणजे लपलेले, बरोबर. आणि एनिमीज म्हणजे काय, शत्रू. अरी रिपू वैरी दुश्मन म्हणजे शत्रू. लपलेले छुपे शत्रू, त्याला म्हणायचं छुपे शत्रू. समजलं का, येस का नो. ओके, आता ऐका, छुपे शत्रू, स्नेक इन द ग्रास म्हणजे छुपा शत्रू. ट्रेचरस किंवा फ्रॉडुलंट किंवा डिसलॉयल पर्सन. डिसलॉयल आपण म्हणतो एखादा लेस लॉयल आहे, लेस प्रामाणिक आहे, पण त्याला डिस लावलं झाला डिसलॉयल. फ्रॉड आहे साला, फ्रॉडुलंट आहे. फ्रॉड शब्द तर कळते ना, बरोबर. चला, फसवा, आणि त्याला शब्द झाला फ्रॉडुलंट, ऍडजेक्टिव्ह झाले. ट्रिएचरस, TRE, ट्रिएचर, बरोबर, त्याला OUS सफिक्स लागलाय. ट्रिएचर, टीचर नाही बरं का, बरोबर, OUS सफिक्स लागलाय, ऍडजेक्टिव्ह तयार झालाय. ओके, आता नीट आहे का. ट्रिएचरस असेल, फ्रॉडुलंट असेल, डिसलॉयल पर्सन असेल, त्याला म्हणायचं स्नेक इन द ग्रास. ओके, त्याला म्हणायचं हिडन एनिमी. काय म्हणायचं रे, हिडन एनिमीज. बघा, अँड अनरिलायबल अँड डिसाइडफुल पर्सन, अर्थ कसे येते बघा, बरोबर. अँड बरोबर, अनरिलायबल, बरोबर. रिलायबल म्हणजे विश्वास, रिलायबल आणि अनरिलायबल अविश्वास, अन लागलंय त्याला, निगेटिव्ह मिनिंग झालं. अँड डिसाइड म्हणजे फसवा, DCIT, बरोबर. डिसाइड म्हणजे फसवणे, बरं का, नीट आहे का. डिसाइडफुल असतं बघा एखादी गोष्ट, डिसाइडफुल पर्सन. संकल्पना समजून घ्या बरं का मी काय सांगतो. किंवा अजून म्हणा सिक्रेट एनिमी. सिक्रेट एनिमी म्हणजे कसा, छुपा शत्रू, गुपित शत्रू. अरे रिपू वैरी दुश्मन. बघा अर्थ किती झाले. चला, हिडन एनिमी झाला, ट्रेचरस,
फ्रॉडुलंट, डिसलॉयल पर्सन झाला, अनरिलायबल आला, किंवा डिसायफुड पर्सन आला, किंवा सिक्रेट एनिमी आला. काय आला? सिक्रेट. याच्या बाहेर अर्थ येणार नाही. हा गवतातला साप जास्त धोकादायक असते. बरोबर, संकल्पना समजून घ्यायची. मी काय सांगतो ऐका. ओके, बघा, अ डिसाइडफुल ऑर ट्रिचरस पर्सन, यू शुड नेव्हर ट्रस्ट दॅट गाय, ही जस्ट अ स्नेक इन द ग्रास. तुझा मित्र आहे असं तुला वाटतंय, पण लगा ते गवतातला साप आहे, कधी तुला त्रास देईल सांगता येणार नाही. गवतातला साप आहे तो. बरोबर आहे का? आणि मग दुसरी गोष्ट, सिक्रेट एनिमी, मेनी लीडर्स आर स्नेक इन द ग्रास. बरेच फसवे आहेत नसाले. बरोबर, बघा, अँड इन द ग्रास क्रिएटिंग डिसहार्मनी द सोसायटी. समाजामध्ये भांडण लावून देण्याचं काम बरेच लोक, वरिष्ठ लोकच करतात. ओके, चला, समाज गुन्ह्या गोविंदाने नांदत असतो, पण कुठंतरी स्वार्थासाठी ते लोक, बरोबर, काय करतात? समाजामध्ये द्वेष पसरवतात. ते खरे स्नेक इन द ग्रास आहेत. उघड विरोध न करता पाठीमागे विरोध करणारे छुपे विरोध, छुपे शत्रू. संकल्पना क्लिअर का? चला पटकन यस का नो पटकन क्लिअर करा. नेक्स्ट बघा, द कंट्री इज ऑलवेज बिट्रेड बाय द स्नेक इन द ग्रास. पुराण नेहमी, देशाला नेहमी छुप्या शत्रूपासून जास्त विश्वासघात किंवा धोका असतो. घरभेदी लोक कसे, त्याला म्हणायचं घरभेदी. घरभेदी, घरातलाच वैरी कसा ओळखायचा बाबा? आपलीच बरोबर गद्दार ना, त्याला म्हणायचं आपलीच गद्दार. काय म्हणायचं? आपलीच गद्दार निघाली. बरोबर, त्याला कोणी काय करणार आहे की नाही? चला, आणि म्हणून इथं आपलीच लोक गद्दार निघाली. बरोबर, देशाला नेहमी छुप्या शत्रूपासून जास्त धोका असतो. घरचेच लोक, घरचा आहे भेटतो कधी कधी माणसाला. आता नीट आहे का? म्हणून हा जो स्नेक इन द ग्रास आहे, बरोबर, हा बरोबर धोकादायक पर्सन असतो, आणि त्याचा शब्दशः अर्थ न घेता वेगळा अर्थ घ्यायचा. बरोबर आहे की नाही? बघा, आता मिनिंग काय विचारले, आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड पार्ट ऑफ. बरोबर, मग काय पहिला दिलाय बघा, अ सिक्रेट एनिमी. बरोबर, अर्थ लिहून दिलेत तुम्हाला नोट्स मध्ये फायदा व्हावा म्हणून. नोट्स मध्ये बाकी प्रश्न ऍज इट इज पण घेणार आहे आपण. नोट्स मध्ये तुम्हाला या गोष्टी कळल्या पाहिजेत म्हणून दिलंय. ओके, इडियम आणि फ्रेजेसची नोट्स तुम्हाला आज मिळून जाईल. ओके, चला, मिळाले असेल तर काय अडचण नाही. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड पार्ट. बघा, अ सिक्रेट एनिमी म्हणजे काय? गुपित शत्रू, छुपा शत्रू. अँड अँबिशियस पर्सन, महत्वाकांक्षी. मग युट्यूब मध्ये जर तुम्ही बघितलं, अँबिशियस शब्द आला होता बघा. अँबिशियस म्हणजे महत्वाकांक्षी आला. पुढं, अ डॉमिनंट पीपल, प्रबळ व्यक्ती. आणि क्रुक्ड पीपल, कामात अडथळा आणणारा. क्रुक्ड म्हणजे काय? अडथळा आणणारा, बरं का. डॉमिनंट म्हणजे प्रबळ. डॉमिनंट बरं म्हणजे काय? प्रबळ व्यक्ती, प्रबळ इच्छाशक्ती असणारा. पण सिक्रेट एनिमी म्हणजे गुपित शत्रू. आन्सर नंबर किती येईल पोरांनो? पटकन सांगा. ओके, सिक्रेट एनिमी. सिक्रेट एनिमी, त्याला अजून काय येऊ शकतं? हिडन. काही हिडन एनिमी येईल. संकल्पना कळते का? पटपट येस किंवा नो क्लिअर करायचं. हो कॅब मध्ये लय काम करावं लागतंय दादा. हो कॅब शिवाय रिझल्ट येणार नाही, आत्ताच सांगतो. बेसिक संपत आल्या आल्या मी हो कॅबला सुरू केलाय. बेसिक मध्ये अडचणी असतील, काय गोष्टी असतील, मेसेज करत चला मला. बरोबर, तुमची जबाबदारी आहे. जशी आमची जबाबदारी आहे लेक्चर घेणं, तशी तुमची जबाबदारी आहे. काय कमी पडतंय, काय जास्त होतंय, कळतंय का मी काय सांगतो? याच्या पलीकडे काय असतं अजून? लक्षात आलं का? क्लिअर झालं? बरोबर, पल्लवीताई, व्हेरी गुड. चला, आणि मग इथं सिक्रेट एनिमी, हिडन एनिमी. ओके, चला, बाकीचे अर्थ पण, इतर जे मिनिंग आहे ते इतर मिनिंग क्लिअर करायचे. हे जे नोट्स पाठवून देतो आज, बरोबर, इतर मिनिंग, बरोबर, अदर मिनिंग तुम्हाला कळले पाहिजेत. याच्यावरती पण काम करा. ओके, चला, सिक्रेटचं स्पेलिंग मग लय सिक्रेट आहे बघा. सिक्रेट, सिक्रेट, SECRET. हा, चला पुढं. पुढची फ्रेज आहे पुरानो, डार्क हॉर्स. पुढची फ्रेज आहे डार्क हॉर्स. ओके, चला, आता असे बोलले बघा. हा, ताराताई क्लिअर, व्हेरी गुड. बोललं म्हणजे बरं वाटतंय. ओके, आता नीट आहे का? डार्क हॉर्स, डार्क म्हणजे कसा रे? बरोबर, गडद. हॉर्स, आता इथं असं म्हणायचं का? बरोबर, काळा घोडा. घोडा हा येतो रुगत तुरगत तुरंगम वारू वाजी असो असं मराठीत तुम्ही बघितलंय. चला, डार्क हॉर्स म्हणजे काळा घोडा. पोरांनो, आता याला असं म्हणायचं नाही काळा घोडा. डार्क हॉर्स काय असतो? तर तो दाखवत नाही स्वतः. खूप प्रबळ घोडा आहे, हॉर्स आहे, पण तो दाखवत नाही दुसऱ्याला. दाखवत नाही दुसऱ्याला. बरोबर, तो असा गुपचीप पडून राहतो, आणि एकदा रिझल्ट मध्ये असा तोंडवडी काढतो. आता तुम्ही बरोबर अभ्यास करताय, दाखवण्यासाठी अभ्यास नाही करायचा. अभ्यास कशासाठी करायचा? रिझल्ट ओरिएंटेड अभ्यास चालू आहे, काम चांगलं चालू आहे, आणि याचा फायदा आपल्याला एक्झाम मध्ये होणार आहे. खरं सांगतो,
नोट जर व्यवस्थित केल्या ना, बॅच व्यवस्थित केली, मी सांगतो तुम्हाला, डोळं झाकून तुम्हाला नोकरी आपला शब्द आहे. पण तुम्ही रेग्युलर लेक्चर केले पाहिजे ना, रेग्युलर लेक्चर केले पाहिजे ना. लय वर्ल्ड बेस्ड ह्याच्यावर रिझल्ट अवलंबून आहे बरं का. नीट आहे का, सोपं खेळ नाही हा, बरोबर. लय व्यवस्थित काम करावं लागेल. आता नीट का, पटकन बोलत चला. ओके. मग हा डार्क हॉर्स आहे म्हणजे कसा आहे, तर तो अचानकपणे रिझल्ट मध्ये समोर नोकरी लागली. कुणाला माहित सुद्धा नव्हतं पल्लवीताई अभ्यास करते, कुणाला माहित सुद्धा नव्हतं ताराताई अभ्यास करते, पण असं काय झालं, पटकन रिझल्ट लागला, लिस्ट मध्ये ना आउट, तो आला, त्यानं पाहिलं, त्यानं जिंकलं, संपला विषय. ऐ बाळानो, नीट लक्ष द्या. कळतंय. कंटेंट वरतीच आपल्याला काम करा. दुसरं आपलं, हाच आपल्यासाठी आनंद आहे. वेगळं बोलायची पण गरज पडू द्यायची नाही, कारण कंटेंट वरती प्रेम करायचं. परंतु कंटेंट खूप आपल्यासाठी महत्वाचं आहे, आपला अभ्यास महत्वाचा आहे. ह्याच्यातच आपल्याला आनंद मानून घ्यायचा बघा. आणि मग इथं काय असतं परंतु, अनएक्सपेक्टेड विनर असतो, अनपेक्षित विजेता. ओके. अनएक्सपेक्टेडली सक्सीड्स अँड अननोन एंट्री. कुठून आलं रे त्याला, का आताच अभ्यासाला तर रिझल्ट घेऊन गेलं. डार्क हॉर्स आहे का ते. तुमचा रिझल्ट आला की तुम्हाला लोक म्हणणार आहे डार्क हॉर्स आहे का, माहित पण नव्हतं अभ्यास करतील, कशी नोकरी लागली का गेला, सगळं मॅनेज करून येणं नोकरी, बरोबर, सगळं घरदार सांभाळून सगळं बघून बरोबर नोकरी लागली. अँड कॉम्पिटिटर ऑफ अननोन कॅपेबिलिटीज. तुमचा एखादा वाटत असेल ती झोपा काढताय, पण ती तुम्हाला माहित नाही रात्र रात्र जागून अभ्यास करताय, लायब्ररीत झोपते म्हणजे काय झालं. त्यामुळे कोणाच्या दिसण्यावर जायचं नाही. कोण कधी डार्क हॉर्स होईल सांगता यायचं नाही. डार्क हॉर्स कळलं का. चला. अनएक्सपेक्टेड. एक्सपेक्टेड म्हणजे अपेक्षित, एक्सपेक्टेड म्हणजे अपेक्षित, अन म्हणजे अनपेक्षित, नाही अपेक्षित ते, अन म्हणजे निगेटिव्ह, म्हणून त्याला म्हणायचं अनपेक्षित. अनएक्सपेक्टेड. एक्सपेक्टेडली म्हणजे काय, अपेक्षा केलं. अनएक्सपेक्टेडली म्हणजे काय, अनपेक्षित सक्सेस आहे, अनपेक्षित यश आहे, अनपेक्षित यश मिळालं, बरोबर. अननोन एंट्री झाली. अ कॉम्पिटिटर ऑफ अननोन कॅपेबिलिटीज. अननोन कॅपेबिलिटी आहेत त्याच्या, अननोन क्षमता आहेत, बरोबर, ज्या माहीत नसणाऱ्या क्षमता आहेत. अ पर्सन विथ अनएक्सपेक्टेड क्वालिटीज अँड लिटल नोन टू अदर्स. क्वालिटी खूप आहेत पण इतरांना माहित नाही. अँड अननोन इंडिपेंडंट कॅन्डिडेट केम आउट ॲज अ डार्क हॉर्स आफ्टर द इलेक्शन. एखादा कॅन्डिडेटला सभेला काहीच गर्दी नव्हती, सभेला काहीच गर्दी नव्हती, पण रिझल्ट लागल्यावर कळलं निवडून आला कार्यकर्ता. अत्याधिक मताधिक्याने निवडून आला तो, म्हणजे त्याला म्हणायचं डार्क हॉर्स. त्याला काय म्हणायचं, डार्क हॉर्स म्हणायचं, बरोबर. नीट आहे का. आणि मग ज्या व्यक्ती काही विशेष गुण असतात पण ते इतरांना माहिती नसतात, त्याला म्हणायचं डार्क हॉर्स. इट डोंट नो हू विल विन, इट कुड बी द फेवरेट ऑफ अ रियल डार्क हॉर्स, समन हू इज अनएक्सपेक्टेडली विन समथिंग. अनपेक्षित विजेता विजय मिळवणारा. संकल्पना क्लिअर का. पल्लवीताई, ताराताई, पटकन सांगा. डार्क हॉर्स समजेल का आता. ओके. आपल्याला डार्क हॉर्स व्हायचं बरं का. आपल्याला डार्क हॉर्स व्हायचं का नाही, व्हायचंय. म्हणा स्वतःला मी डार्क हॉर्स आहे, मी दुसऱ्याला काही सांगत नाही, पण अभ्यास जोरात चालू आहे. समजलं का. येस का नो. वाय टाईप करायला काय लागत नाही, तुमचं बी लक्ष राहते ना आमचं बी लक्ष राहते की पोरांचं लक्ष आहे. ओके. चला, एवढं फक्त कळतंय, बाकी याच्यावरून काही कळत नाही. लक्षात आलं. त्यामुळे तेवढं येस नो करत जावा. प्रश्न कसा आला बघा. प्रश्न कसा आला. एसएससी ला प्रश्न आला. सगळीकडचे प्रश्न घेतोय, काळजी करू नका. एसएससी ला प्रश्न आला. द केनियन टीम प्रूव्ह केलं म्हणजे सिद्ध केलं, सिद्ध करणं, दाखवणे. टू बी द डार्क हॉर्स इन द आयसीसी वर्ल्ड कप. क्रिकेट कप मध्ये त्यांनी दाखवून दिलं की अरे आम्ही डार्क हॉर्स आहोत. म्हणजे काय बघा. नीट आहे का. अ स्ट्रॉंग इंट्रुडर, स्किल्ड टीम, मोस्ट पॉवरफुल अँड अनएक्सपेक्टेड विनर. लय पॉवर आहे तिथं. उत्तर द्या की लय पॉवर आहे टीम मध्ये. नाही. उत्तर काय आलं पाहणं, 4 नंबर आलं. उत्तर काय आलं, 4 नंबर आलं. अँड अनएक्सपेक्टेड विनर, अनपेक्षित विजेता. त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलं काय, डार्क हॉर्स आहेत आम्ही. आपल्याला पण स्वतःला प्रूव्ह करायचं आम्ही डार्क हॉर्स आहे. रिझल्ट लागल्यावर कळेल आमची काय काय कुवत होती, आमची काय लायकी होती, ती आम्हाला रिझल्ट लागल्यावर कळलं. व्हेरी गुड. चला, आन्सर दिलं तुम्ही, धन्यवाद. ओके. चला, प्रियंका ताई क्लिअर. ताराताई बोला. अँड अनएक्सपेक्टेड विनर. बघा, ह्याच्या बाहेर प्रश्न येणार नाही. चला, पुढची फ्रेज आली पण, कॉल अ स्पेड अँड ए स्पेड. कॉल ए स्पेड. बऱ्यापैकी लोक असतात मित्रांनो, बऱ्यापैकी लोक असतात माग बोलणारी, माग बोलणारी. ओके. आपली माग निंदा, समोर स्तुती पण माग निंदा. डार्क हॉर्स असतात असे झाले.
बरोबर, नीट आहे का? मग बरोबर, कॉल ए स्पेड अँड ए स्पेड म्हणजे स्पष्ट समोर मन मोकळे व सत्य बोलणे. स्पष्ट समोर मन मोकळे व सत्य बोलणे, त्याला म्हणायचं कॉल स्पेड ए स्पेड. जे काय शिव्या द्यायच्या आपण समोर द्यायच्या, बरोबर, चुकीचं बोलायचं समोर द्यायचं, चांगलं पण स्तुती माणसानं निंदा समोर करावी आणि स्तुती मागं करावी, चालते. पण आपलं उलटे, निंदा बरोबर मागं करतो आणि स्तुती समोर करतो, अशी लोक धोकादायक असतात. बरोबर, त्यामुळं असं नाही करायचं. संकल्पना क्लिअर का? आता नीट आहे का? बेसिकली गोष्ट अंडरस्टँड झाली पाहिजे. स्पीक प्लेनली अँड डायरेक्ट तोंडावर बोलतंय, डायरेक्ट तोंडावर जे काय असेल ते. स्पीक प्लेनली अँड डायरेक्टली, त्याला म्हणायचं कॉल स्पेड अँड ए स्पेड. ओके, ही नेव्हर हेजिटेटेड इन कॉलिंग अ स्पेड अँड अ स्पेड अँड हेन्स ही वॉज फ्यू फ्रेंड्स. ती नेहमी स्पष्ट आणि तोंडावर बोलते, म्हणून त्याला मित्र सुद्धा समोर सुद्धा मोजकेच बोलतात, बरोबर, किंवा मोजकेच आहेत. लक्षात आलं का? चला, ती कधीच हेजिटेट होत नाही, घाबरत नाही बोलायला, चांगलं, बरोबर. चला, आणि म्हणून ही हॅज इथं राहिले की बहुतेक फ्यू फ्रेंड्स, इथं आहे की फ्यू फ्रेंड्स, त्याला खूप कमी मित्र आहेत. का? तोंडावर बोलणार आहे, म्हणतो ना मी एवढं सगळं चांगलं वागून सुद्धा मला मित्र असे. तसंच असतंय तुझ्याकडे, तुझ्याबद्दल नीट आहे का, तुझ्याकडे अशा काही कॅपेबिलिटी आहे, तुझ्याकडे गुण चांगले आहेत, कौशल्य चांगले आहेत, परंतु कमी मित्र आहेत, काही हरकत नाही, पण जे आहेत ते जेन्युइन आहेत, जे आहेत ते रिअल आहेत. संकल्पना कळते का? चला, आणि म्हणून कॉल स्पेड अँड ए स्पेड ही आहे, त्याचा अर्थ होतो जे काही ते स्पष्टपणे बोलणारा, मागं नाही बोलायचं, तोंडावर बोलायचंय. ओके, बघाय का? द प्रिन्सिपल, एमपीएससी ला प्रश्न विचारला, एमपीएससी ला येऊ दे, युपीएससी ला येऊ दे, कंबाईन ला येऊ दे, आयबीपीएस ला येऊ दे, टीसीएस ला येऊ दे, सीडीएस ला येऊ दे, एसएससी ला येऊ दे, बँकिंगला येऊ दे, बँकिंग क्लर्कला येऊ दे, बँकिंग पीओ ला येऊ दे, कुठे यायची तिथं येऊ दे, ईडीएम ह्याच्या बाहेर येणार नाही, सांगतो, वाटके नीट आहे का? म्हणून माझी रिक्वेस्ट आहे. ओके, आता ऐका. द प्रिन्सिपल प्रॉमिस नॉट टू पनिश हिम. प्रिन्सिपलनं प्रॉमिस केलं, प्रिन्सिपल वाक्याचा सब्जेक्ट आला, आले आमचे बरोबर गुरु, बरोबर. आता नीट आहे का? द प्रिन्सिपल प्रॉमिस केलंय प्रिन्सिपलने. काय प्रॉमिस केलंय? बरोबर, नीट आहे का? प्रॉमिस केलंय, प्रॉमिस हे वर्ब आहे, व्ही2 आला, ऍक्शन कंप्लीट झाली. द प्रिन्सिपल प्रॉमिस, काय प्रॉमिस म्हणतो? नॉट टू पनिश हिम, पनिशमेंट करू नका, नॉट टू पनिश, टू पनिश इन्फिनिटिव्ह आले बरं का. आता चालू मध्ये स्ट्रक्चर पण समजून घेत जावा, त्याचा वाक्याचा अर्थ समजून यायला मदत होईल, बरोबर, चालेल, काय हरकत नाही. आणि मग येतो हिम, इफ ही कॉल स्पेड अ स्पेड. बघा आम्ही काय सांगतो, फ्रॉम नॉट टू पनिश हिम इफ ही कॉल स्पेड अँड स्पेड, म्हणजे काय माहितीये का? प्रिन्सिपलने सांगितलंय, खरं खरं काय काय कार्यक्रम झालाय वर्गात ते नीट सांग. आपल्याकडून वर्गामध्ये काहीतरी व्हायचं, बरोबर, आणि आपल्याला स्टाफ रूम मध्ये बोलवलं जायचं, आणि तिथं मग आपली हजेरी घेतली जायची. तिथं सांगितलं, तू खरं खरं सांग काय झालं, तर बाकीच्यांना मी सांगत नाही तुझं नाव. असं असतंय की नाही? असतंय. जे काही ते खरं सांग, मी कुणाला सुद्धा सांगणार नाही, अख्ख्या गावाला सांगणार, पण म्हणणार मी तुला कुणाला सुद्धा सांगणार नाही, बरोबर. पण ती सगळ्याला सांगत आलेलं असते, बरोबर. याचा अर्थ आपल्याला म्हणते ना कोणाला सांगू नको, याचा अर्थ ती लय जणांना सांगत आलेलं असते. त्यामुळे विश्वास ठेवायचा नाही कोणावर, परानो. आणि मग इथं काय, तुला शिक्षा करणार नाही, जे काय ते खरं खरं सांग. पे मनी, पैसे देतो म्हणले का कॉल, बरोबर. चला, कॉल स्पेड म्हणजे पैसे देणे का? नाही. चला, फ्लॅटर म्हणजे स्तुती करणे, नाही येईल का? नाही. कॉल नेम्स, नाव सांगणे, नाही. टेल फ्रँकली, स्पष्टपणे बोलले, 4 नंबर आलं, व्हेरी गुड. चला, कॉल इज कॉल्ड स्पेड अ स्पेड, स्पष्टपणे बोलले. टेल फ्रँकली, अर्थ कळला का? यस का नो? पटकन बोला, नेक्स्ट जाऊ. पुढे मित्रांनो, पुढची फ्रेज आहे गिफ्ट ऑफ. चला, कॉल स्पेड अँड स्प्लेड झाली, स्नेक इन द ग्रास झाली, क्रोकोडाईल टीयर झाली. संकल्पना समजून घ्या. इडियम्स वरती हो कॅप ह्याच्या बाहेर येऊ देणार नाही, ऑप्शन ह्याच्या बाहेर जात असतात वैरे. पाठांतर करत आला दादा, एक एक अर्थ पाठ करत आला तुम्ही, असा रिझल्ट येणार नाही. बॅच म्हणजे काय, असं तसं आहे का? ज्ञानदीप मध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलं म्हणजे साधा खेळ आहे का? बरोबर, इथं असं तसं होईल का? वरवरनं नाही होणार आहे. पोरांनो, तुमचा आयुष्याचा दिवा इथं लागणार आहे, ज्ञानाचा दिवा इथं, बरोबर. इथून तुमच्या आयुष्याचा दिवा चांगला तेवत राहणार आहे, लक्षात ठेवा. मल्टी मिनिंग वर काम करायचं हो कॅप मध्ये, बरोबर. मी माझं सांगतो, एक बी मार्क जाऊ देणार नाही, नीटनीटकं करा. अजून काय सांगू, जास्त बोलत नाही. गिफ्ट म्हणजे काय? गिफ्ट म्हणजे, बरोबर, तुम्हाला एखादं काय गिफ्ट भेटलं, ऑफ द गॅप, गॅप म्हणजे बोलणे, गॅप म्हणजे बोलणे, बरोबर. चला, आणि मग
तुम्हाला बरोबर एखादं गिफ्ट भेटलंय, देवानं प्रत्येकाला काही ना काही गिफ्ट दिले. कुणाला बोलण्याचं कौशल्य, कुणाला काय, प्रत्येकाला वेगवेगळं कौशल्य दिलंय. त्यामुळे प्रत्येकाचं आपापलं पोटेन्शियल आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आपल्यामध्ये काय पोटेन्शियल आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ती तर खरं जीवनाची ओळख आहे. आणि मग ऐका, गिफ्ट ऑफ द गॅप. गॅप म्हणजे बोलण्याचं गिफ्ट मिळालं, बरोबर. मग ऐका, गॅप म्हणजे बोलणे, संपला विषय. गॅप म्हणजे गॅपचं मिनिंगच ते, मी काय मनाने सांगत नाही, मिनिंगच ते गॅपचं. ओके. आणि मग ऐका, टॅलेंट फॉर स्पीकिंग, बोलण्याचं कौशल्य, टॅलेंट मिळाले. व्हेरी गुड. चला नेक्स्ट, स्किल टू स्पीक कॉन्फिडेंटली. आत्मविश्वासाने आत्मविश्वासाने बोलण्याचे स्किल, आत्मविश्वासाने बोलण्याचं स्किल तुम्हाला प्राप्त झालं. पॉवर ऑफ डिलिव्हरिंग स्पीच, समोरच्याला डिलिव्हर, स्पीच हे डिलिव्हर असतं बरं का. ओके. आणि मग इथं पॉवर ऑफ डिलिव्हरिंग स्पीच, याच्या बाहेर अर्थ येणार नाही. अँड ऍडव्होकेट शुड हॅव द गिफ्ट ऑफ द गॅप. ऍडव्होकेट कडे काय पाहिजे, बोलण्याचं कौशल्य पाहिजे, गिफ्ट ऑफ द गॅप पाहिजे. ओके. एक चांगला वकील होण्यासाठी त्याला बोलण्याचं कौशल्य असणं गरजेचं आहे. असंच येतील आणि गिफ्ट ऑफ द गॅप अंडरलाईन करतात, बाकी काही मुद्दा नसतो. चला, गॅप म्हणजे बोलणे, गिफ्ट, बोलण्याचं गिफ्ट भेटणे, तुम्हाला चांगलं बोलण्याचं कौशल्य देवानी प्राप्त करणे, त्याला म्हणायचं गिफ्ट ऑफ द गॅप. चला, ओके. टॅलेंट ऑफ द स्पीकिंग. बघा प्रश्न कसाला, सीजीएल ला प्रश्न आला. सीजीएल ऍज इट इज कॉपी प्रश्न होतील, काळजी करू नका. तुम्ही डोक्यातनं काढून टाका, आता रिझल्ट येईल का नाही 100% येणार आहे. फक्त जे देतोय ते कॉपी करत चला, रिवाइज करत चला. सगळं ऐकत देणार आहे, काही काळजी करू नका. अ गुड टीचर शुड हॅव गिफ्ट ऑफ द गॅप. एक चांगला शिक्षक व्हायचा असेल तर त्याला बोलण्याचं कौशल्य पाहिजे, बरोबर. कारण खेळ सगळा बोलण्यावर असतो, बरोबर. अनालाइज करता आलं पाहिजे त्याला. आणि मग बघा, अँड इंटरेस्ट इन डिसिप्लिन, बरोबर. म्हणजे डिसिप्लिन पाळण्यामध्ये त्याला इंटरेस्ट पाहिजे का, नाही. अ टॅलेंट फॉर स्पीकिंग, उत्तर सांगा मला. चला, बरोबर. पुढे आले प्लिजंट पर्सनॅलिटी आणि अ टॅलेंट फॉर ऍक्टिंग, नाही. ऍक्टिंगचं टॅलेंट आहे का, नाही. प्लिजंट पर्सनॅलिटी आहे, बरोबर आहे का, नाही. तर मग आन्सर आपल्याला कळलं पाहिजे, टॅलेंट फॉर स्पीकिंग. टॅलेंट फॉर काय रे, स्पीकिंग आहे. मग बरोबर, गिफ्ट ऑफ द गॅप म्हणजे टॅलेंट फॉर स्पीकिंग, बोलण्याचं कौशल्य. समजलं का, रिवाइज करा बरं का, ह्याला नीट आहे का. अँड इंटरेस्ट इन डिसिप्लिन, डिसिप्लिन असणं, इंटरेस्ट असणं. ओके. बघा इथं येईल का, नाही येणार. फक्त काय, टॅलेंट फॉर स्पीकिंग, बोलण्याचं टॅलेंट असणे, बोलण्याचं कौशल्य त्याला मिळणे. ऍट द 11th आवर, पुढची फ्रेज बघा काय आली, ऍट दी 11th आवर, बरोबर. 11th आवर म्हणजे कसं माहिती आहे का, इथं 12 वाजायला बरोबर किती, काही सेकंद कमी, किती 1 2 3 सेकंद कमी, म्हणजे शेवटी, शेवटी, अगदी शेवटी, खूप शेवटी, म्हणजे एखाद्या गोष्टीच्या खूप शेवटला कार्यक्रम सुरू झाला, लग्न आता सावध सावध म्हणलं की आपण सावध करायला गेलो, शेवटच्या 4 अक्षता तरी पडल्या, काय का असताना काय हरकत नाही. म्हणायला नको की तू लग्नाला नव्हता, जेवायला फक्त होता, बरोबर, असं म्हणायला नको. म्हणून तिथं शेवटच्या क्षणाला होता, शेवटच्या, आता सावध सावध झालं ना उग, बरोबर. आता सावध सावध समज, उगच म्हणत नाहीत शेवटची मंगळ असते का, सावध राहा बाबा, आता विषय मिटलेला आहे तुझा, बरोबर, नीट आहे का. ऍट द 11th आवर, बरोबर, म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी. ओके. 11th आवरचा अर्थ कळला का, पटकन क्लिअर करा. ऍट दी लास्ट मोमेंट, अगदी शेवटच्या क्षणी. बघा अर्थ कसं येईल. ऑलमोस्ट टू लेट, हा पण अर्थ येऊ शकतो, खूप लेट, ऑलमोस्ट लेट. जस्ट बिफोर द डेडलाईन, बघा म्हणजे काय, फॉर्म भरायची तारीख होती, बरोबर. समजा फॉर्म भरायची तारीख आहे 20 रात्री 12 वाजता फॉर्म भरायची डेट संपणार आहे. या घड्याला लक्षात आलं आज शेवटची तारीख आहे, 20 तारीख आजच आहे, बरोबर. ह्याच्या लक्षात आलं मित्रांनो, बरोबर, कधी माहितीये का, 11:50 बघा 11:50 लक्षात आलं. मग 10 मिनिटात प्रोफाईल क्रिएट करायची, काय काय करायचं, सबमिट करायचं, फी भरायची, याला म्हणायचं डेडलाईनच्या वेळेस. ओके. जस्ट मिनिट बिफोर द डेडलाईन. हो का, डेडलाईनच्या 10 मिनिटं अगोदर, 2 मिनिटं अगोदर आले, काय उपयोग होणार आहे का, कदाचित होऊ बी शकतो, पण तिथं तरी जाग येणं गरजेचं आहे. लक्षात आलं का, लेट इज बेटर दॅन नेव्हर. लक्षात आलं का मी काय सांगतो, बरोबर. म्हणजे उशीर कधीच नसण्यापेक्षा उशीर झालेला बघा.
जस्ट मिनिट बिफोर द डेडलाईन, डेडलाईनच्या अगदी शेवटच्या क्षणाला. ओके, आता काय टाइम बघितला, आता रडायला आलं, पण काय करणार आहे. चला, ऍट द 11th आवर संकल्पना समजली का? येस का नो? पटकन क्लिअर करा. ओके, चला, व्हेरी गुड. ऍट द 11th आवर 4 मिनिंग दिले, याच्या बाहेर येणार नाही आपला शब्द तुम्हाला. ओके, मिनिंग पण ऑप्शन मध्ये पर्याय सुद्धा वेगळे येऊ देणार नाही. याच्यावर काम केले परवा, असंच नाही झालेले. 4 ऑप्शन देतोय ना, याचा अर्थ ऑप्शन मध्ये याच्या बाहेर दिसणार नाही. होकॅब क्रिएट करा ना, एक एक शब्द किती लाख मोलाचा येतं, ह्यातलाच कुठला तरी शब्द तिकडे येत असतो. होकॅब म्हणजे काय वेगळं आहे का? तिथंच फक्त सिनॉनिमस पाठ करत बसायचं. आणि त्याचा फायदा इडियम्स मध्ये होईल ना, त्याचा फायदा स्पेलिंग मध्ये होईल ना, त्याचा फायदा अँटोनिम्स मध्ये होईल ना. संकल्पना कळती का? ओके, आता ऐका. चूज दी अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द इडियम. एसएससी ला आली ऍट द 11th आवर. चला पटकन उत्तर द्या. एसएससी ला कशी विचारली बघ, स्टाफ सिलेक्शन कमिशन. ऍट द 11th बरोबर, ऍट 11 clock माय टाइम, 11 वाजता माझ्या घड्याळात 11 वाजले, असं होईल का? ऍट द रॉंग म्हणजे चुकीचं. ऍट द लास्ट पॉसिबल मोमेंट. ऍट द इनिशियल, इनिशियल म्हणजे सुरुवातीचं. इथं सुरुवातीचं नाही, शेवटचं, लास्ट आहे म्हणून पोरांनो लक्षात आलं का? मग इथे आन्सर आलं पाहिजे. पटकन आन्सर द्या. चला बरोबर, ताराताई बरोबर, बाकी कोण कोण आहे त्यांनी. ऍट द लास्ट पॉसिबल मोमेंट. आन्सर कळते का? बरोबर, अगदी शेवटी. काही पण पर्याय येऊ द्या, काही टेन्शन घेऊ नका. इथं कसे आले, अजून एक आले बघा. बरोबर, चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द इडियम. एसएससी ला चालू इथं पण ऍट द 11th आवर. इथं टू लेट, टू अर्ली, लवकर, विरोधार्थी झाले नाही. इमिडिएटली, ताबडतोब येईल का? नाही. ऍट द लास्ट मोमेंट. बरोबर, नीट आहे का? आता इथं दोन पर्याय कन्फ्युजन आहेत, दोन पर्याय कन्फ्युजन आले, टू लेट आणि ऍट द लास्ट मोमेंट. म्हणून आपल्याला जवळचा पर्याय द्यायचा आहे. बरोबर, चला, नियरेस्ट मिनिंग द्यायचं. इथं काय करायचं? नियरेस्ट मिनिंग द्यायचं आपल्याला. संकल्पना समजून घ्या. आणि नियरेस्ट मिनिंग म्हणजे ऍट द लास्ट मोमेंट. संकल्पना क्लिअर का? आता ऐका. नेक्स्ट पुढचा आहे परंतु अकिलीस हिल. बरोबर, नीट आहे का? हिल म्हणजे टाच, पण आता नीट आहे का? अकिलीस हिल म्हणजे काय? तुम्ही इतकं जोराने काम करताय, परंतु तुम्हाला कुठंतरी काहीतरी अडचण आली. खूप जोरात पोलीस भरतीला धावताय, वनरक्षकला धावताय, पण अचानक पायात काटा मोडला, ब्रेक बसणार आहे तुम्हाला. काय असणार आहे? ब्रेक बसणार आहे. किंवा तुमचा पाय लचकला, तिथं तुमचा वीक पॉइंट ठरणार आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, अ स्मॉल बट फॅटल विकनेस. फॅटल म्हणजे जीव घेणं, थोडक्यात. फॅटल डिसीज असतं बघा, जीव घेणं. बरोबर, वाईट, बरोबर, मोठं, जीव घेणं, जीव घेणं असते. अ स्मॉल बट फॅटल विकनेस. त्याला म्हणायचं वीक साईड. त्याला काय म्हणायचं? वीक साईड. म्हणजे अर्थ काय येईल? वीक पॉइंट. फॅटल विकनेस पण आयएमपी अर्थ झाला. दुसरा मिनिंग काय झाला? हा पहिला मिनिंग झाला. दुसरा मिनिंग पण त्याचा झाला वीक साईड, कमकुवत बाजू, कमकुवत बाजू. चला, वीक पॉइंट, विकनेस, वल्नरेबल पॉइंट, आयएमपी. पर्यायात येणार आहे वल्नरेबल पॉइंट येणार, ऑप्शन मध्ये दिसतील. ऑप्शन मध्ये सुद्धा वेगळं दिसू देणार नाही. नीट आहे का? अ फॉल्ट ऑर विकनेस दॅट कॉजेस टू फेल. असा काय फॉल्ट, असं काही कुठंतरी कमतरता, असं काहीतरी चुकीची गोष्ट ज्याच्यामुळे तुम्ही फेल होणार. हे फॅटल गोष्टी असतात. स्मॉल विकनेस असतात आपल्यामध्ये, काय अॅक्युरेसी हिल असतात आपल्यामध्ये, ज्या आपल्याला अपयशाला कारणीभूत ठरतात. कमकुवतपणा. आय एम ट्राईंग टू लूज बरोबर वेट बट लॉस वेट बट आईस्क्रीम इज माय अॅक्युरेसी हिल. नुसतं वेट करतोय, पळतोय, डाएट करतोय आणि मग एकदा आईस्क्रीम खायला बसला की सगळं खाऊन टाकतोय. बरोबर, रोज आईस्क्रीम खातोय. आईस्क्रीम हा त्याचा विकनेस झाला ना, त्याच्यामुळे तुला अपेक्षित यश नाही भेटणार आहे. वल्नरेबल पॉइंट आहे तुझा आईस्क्रीम इथं. कळतंय का मी काय सांगतो? आणि म्हणून याला म्हणायचं विकनेस. छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला विकनेस, अपयशाकडे घेऊन जातात. छोट्या छोट्या गोष्टी पाळा, आयुष्य सुंदर आहे. चला पुढं. अॅक्युरेसी हिलचा अर्थ काय? एमपीसी न प्रश्न विचारला. विकनेस, अँगर, स्ट्रेंथ आणि ऍडव्हान्टेज. बरोबर, चला, अॅक्युरेसी हिलचा अर्थ बरोबर काय येणार आहे मग पोरांनो? स्ट्रेंथ येईल का? स्ट्रेंथ हा ऑपोजिट मिनिंग झाला, ऑपोजिट झाला, विकनेस येईल. आन्सर नंबर 1.
ए ओनली. कुठं ए ओनली? 3 नंबर मध्ये आन्सर नंबर 3 येणार. ओके. अँगर येईल का? अँगर म्हणजे राग, द्वेष, मत्सर. ऍडव्हान्टेज फायदा येईल का पोरांनो? नाही येणार आहे ना. आन्सर नंबर 1 कमकुवतपणा, विकनेस, कमकुवतपणा. वीक नाऊन आहे पण वीक ऍडजेक्टिव्ह आहे पण विकनेस नाऊन झालं इथे, ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. कमकुवतपणा भाववाचक नाम आहे. ओके. आता ऐका, ग्रामर इज हिज अकिलीस हिल. ग्रामर म्हणजे व्याकरण हा त्याचा कमकुवतपणा आहे. व्याकरण येत नाही त्याला. आता नाही इथून पुढे काळजी करायची आहे का? खरं सांगतो, जे आहे त्यांनी लाईव्ह सांगा. बेसिक नीट लेक्चर बघितलेत का? नीट आहे का? आता त्याला सगळ्याला एकत्र कंपाईल करू आणि मग इकडे इडियम सुरू, होकॅब सुरू झाले, तिकडे ऍडव्हान्स ग्रामरचे टॉपिक सुरू होतील. पण झालेलं तेवढं नीट करा, ही माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. ओके. नाहीतर एका ठिकाणी अडवून बसू नका. ऐका, रिझल्ट पाहिजे मला तुमच्याकडून. बरोबर, तुमच्यापैकी सगळ्यांचे मेसेज आले पाहिजे, सर ही एक्झाम मी पास झालो, मग सार्थक झालं पोरांनो. त्याच्यासाठीच काम करतोय बरं का. नीट आहे का? एक्झाम ओरिएंटेड काम करणं याच्यात लय फरक आहे. प्रामाणिकपणानं काम करा तुम्ही. आम्ही प्रामाणिकपणानं देतोय. चूज द अल्टरनेटिव्ह दॅट बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द अंडरलाईन पार्ट गिवन सेंटेन्स. स्ट्रॉंग पॉइंट नाही, डाऊटफुल शंकास्पद, स्ट्रेंथ तर नाही, वीक पॉइंट. आलं का आन्सर नंबर 2. ओके. अकिलीस हिलचा अर्थ काय झाला? वीक पॉइंट आहे, कमकुवतपणा आहे. बरोबर. चला पुढे. नेक्स्ट आहे पुढचं, पिकिंग होल्स. माणसाला आपल्या ताटातलं मुसळ दिसत नाही पण दुसऱ्या ताटातलं कुसळ मात्र नक्की दिसतं. दुसऱ्याकडे बोट करायची मनुष्य स्वभाव आहे. मनुष्याचा स्वभाव आहे दुसऱ्याकडे बोट करणे. परंतु आपण आपल्यातले पण काही कमकुवत पण आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. बरोबर. त्याला अकिलीस हिल आपल्यातल्या सुद्धा ओळखता आल्या पाहिजे. दुसऱ्याकडेच असं बोट करत बसायचं नाही. पिकिंग, पीक म्हणजे शोधणे. पीक, PICK. बरोबर. चला, पीक हे वर्ब आहे. त्याचं पिकिंग म्हणजे होल्स म्हणजे चुका. होल्स म्हणजे काय? चुका शोधत नसणे, पीक करणे. दुसऱ्याकडे बोट करायचं, दुसऱ्याच्यातलं कुसळ दिसतंय पण स्वतःच्यातलं मुसळ दिसत नाही, त्याला म्हणायचं फाइंडिंग फॉल्ट्स. फाइंड, बरोबर. फाइंडिंग फॉल्ट, फाइंडचं रूप होतं. फाइंड म्हणजे शोधणे, FIND. म्हणून वर्ब करा म्हणतो. त्याचं दुसरं होतं फाउंड, तिसरं होतं, बरोबर, लक्षात आलं का? आणि चौथं होतं फाइंडिंग आणि तिसरं होतं फाइंड्स, पाचवं होतं फाइंड्स. बरोबर. फाइंडिंग फॉल्ट म्हणजे काय? चुका. ज्याला आपण फॉल्टला काय म्हणू? मिस्टेक. फॉल्टला काय म्हणू? मिस्टेक म्हणू. शब्द नोट करत जाओ, लिहत चला. मला सांगतो ना मी, ऐका, कुणीतरी पाठवलं होतं मला, तसं बोलत चला, लिहित चला. मी जे शिकवतोय ना ते सगळं. होकॅब तरी करा. आता ग्रामरचं ठीक आहे, नोट्स दिली तुम्हाला, पण होकॅब लिहित चला. वाक्याचे अर्थ कळायला लागतील तुम्हाला. आता डिटर्मिनर आणि मॉडिफायर शिकवलंय मी, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट ऍडव्हर्ब पण शिकवलंय. बरोबर. बेस्ट गोष्ट लक्षात ठेवा, ते पण टॉपिक झाला. बरोबर आहे का? ह्या कुठेतरी गोष्टी आपल्याला आता होकॅबच्या 2-3 टॉपिकला पुढे घेतो आणि ऍडव्हान्स मध्ये एंट्री करतो, जेणेकरून मला IBPS TCS बरोबर इतर एक्झामचे प्रॉपर टॉपिक आपल्याला घेता येतील. आहे की नाही? टू क्रिटिसाइज समवन बाय पॉइंटिंग आउट. दुसऱ्याला अडचणीत आणणं पॉइंट करून. ह्याच्यात चुका शोधली, हे बदलून आण. चल, काही चुका ह्या सहेतुक असतात, बरोबर. काही चुका हेतू पुरस्पर केलेल्या असतात. काही चुका ऍक्सिडेंटली होतात आणि त्या सुधारल्या पण पाहिजे, त्यात काही विषय नाही. चुका दाखवल्या पण पाहिजे, पण खऱ्या असतील तिथंच. आहे की नाही? चला, टू स्टे समथिंग इज करेक्ट, राईट ऑर रॉंग सांगितलं पाहिजे. इतर व्यक्ती वस्तू म्हणजे दोष शोधणे. माय बॉस ऑलवेज पिकिंग होल्स इन माय प्रोजेक्ट. बॉसला सवय असते, त्याला जर वाटलं घ्यायला त्रास द्यायचा तर ती सारखं चुका करणार आहे. चला, पिकिंग होलचा अर्थ कळला का? पीक म्हणजे शोधणे. बरोबर. लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न कसा आला बघा. ही इज ऑलवेज पिकिंग होल्स इन एव्हरी प्रोजेक्ट. पिक आउट द करेक्ट मिनिंग. करेक्ट मिनिंग मध्ये आस्किंग इरिलेव्हंट क्वेश्चन, सजेस्टिंग इम्प्रुव्हमेंट, फाइंडिंग फॉल्ट्स, क्रिएटिंग प्रॉब्लेम्स. आता नीट आहे का? इरिलेव्हंट क्वेश्चन नाही, सजेस्टिंग इम्प्रुव्हमेंट नाही, जवळचे अर्थ समजून घ्यायचे. बरोबर. नीट आहे का? पण इथं ह्याच्यापेक्षा हा पण जवळचा वाटतोय, हा जवळचा वाटतो, पण सगळ्यात जवळचा हा आहे, म्हणून आन्सर नंबर फाइंडिंग फॉल्ट होईल. इतरांमध्ये काय करणे? दोष शोधणे. बरोबर. बेसिक समजून घ्या. प्रॉब्लेम क्रिएट करणे नाही, प्रॉब्लेम नंतर क्रिएट होतोच आहे, पण सगळ्यात महत्वाचं आहे फाइंडिंग फॉल्ट. बघा, कीप द वुल्फ फ्रॉम द डोअर. वुल्फ म्हणजे, बरोबर, नीट आहे का? वुल्फ म्हणजे लांडगा, फॉक्स म्हणजे कोल्हा. वुल्फ म्हणजे काय? लांडग्याला दूर ठेवणं म्हणजे काय? नीट आहे का? लांडग्याला दूर ठेवणं म्हणजे काय? कीप म्हणजे ठेवणे, वर्ब आहे कीप. जसं की पुट आहे, पुट आणि कीप मध्ये फरक आहे. बरोबर. कीपचं दुसरं रूप होतं केप्ट, KEPT, आणि तिसरं रूप होतं KEPT.
किप्ट, केप्ट आणि केप्ट समजून घ्या बरं का. किपचं काय होतं, केप्ट आणि केप्ट. किप द वुल्फ म्हणजे लांडगा, नाऊन फ्रेज झाली. फ्रॉम म्हणजे पासून, द डोअर म्हणजे दरवाजापासून, डोअर म्हणजे दरवाजा, फ्रॉम म्हणजे पासून, बरोबर. आता लाडग्याला दरवाजापासून दूर ठेवणे म्हणजे काय पोरांनो, नीट आहे का बरं का. इथं भुकेपासून स्वतःला स्वतःच्या कुटुंबाला वाचवणे म्हणजे उपासमारीपासून स्वतःला स्वतःच्या कुटुंबाला वाचवणे, उपासमार होऊ द्यायचे नाही. टू आवर्ट पॉवर्टी, आवर्टेड आलिप्त. पॉवर्टी म्हणजे गरिबी, पॉवर्टी म्हणजे काय, गरिबी. आवर्ट म्हणजे टाळणे, आवर्ट हे वर्ब आहे, आवर्ट हे वर्ब आहे, त्याला लागतं ईडी. आवर्ट, आवर्टेड आणि आवर्टेड वर्ब आहे. व्हेरी गुड. चला लास्ट. ओके, आवर्ट, आवर्टेड आणि आवर्टेड वर्ब आहे. आवर्ट म्हणजे टाळणे, वर्ब आहे बरं का, नोट डाऊन करून घ्यावा. ऐका, टू आवर्ट स्टार्वेशन, स्टार्वेशन म्हणजे काय, उपासमार, उपासमार. हॅव्हिंग इनफ मनी टू इट म्हणजे उपासमारीपासून टाळणे, स्वतःला कुटुंबाचा बचाव करणे, स्वतःला बरोबर कुटुंबाला अपेक्षित गोष्टी पुरवणे, इनफ पुरेशा गोष्टी, पैसा किंवा अन्न पुरवणे, त्याला म्हणायचं पोरांनो कीप द वुल्फ फ्रॉम द डोअर. भुकेपासून उपासमारीपासून दूर राहणे, मुबलक पैसा धान्य असणे. वी हॅड टू वर्क डे अँड नाईट टू कीप द वुल्फ फ्रॉम द डोअर. रात्रंदिवस मेहनत केली पाहिजे उपासमार टळण्यासाठी, चांगल्या गोष्टी आपल्याला मिळवण्यासाठी. ओके, व्हेरी गुड. बघा प्रश्न कसा आलाय, थाउजंड्स पुट ऑन अ डेली फाईट टू कीप द वुल्फ फ्रॉम द डोअर. थाउजंड्स काय, मिलियन्स ऑफ पीपल दररोज स्ट्रगल करतायत, बरोबर, स्वतःला चांगल्या गोष्टी मिळवून देण्यासाठी. आणि म्हणून लक्षात ठेवा, ओके, स्वतःला वाचवण्यासाठी. गार्ड फ्रॉम बिग पॉकेट्स, वॉर्ड ऑफ मॉस्किटोज, कीप वन सेल्फ हेल्दी, अवॉइड स्टार्वेशन. जवळचं मिनिंग आपल्याला सांगता आलं पाहिजे, आणि इथं जवळचं मिनिंग काय आहे ती गोष्ट आपल्याला समजून ठेवा. बघा, अवॉइड स्टार्वेशन, अवॉइड स्टार्वेशन, बरोबर. चला, उपासमार टाळणे. संकल्पना समजून घ्या. ओके, अशा पद्धतीने इडियोमॅटिक फ्रेजेस आहेत, बाकी काही मुद्दा नाही. चला, शेवटचा एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघा, वुल्फ फ्रॉम द डोअर, कीप द वुल्फ फ्रॉम द डोअर, काय बघा, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड फ्रेज. हॅव इनफ मनी टू अवॉइड हंगर अँड नीड. टू हाईड द वुल्फ बिहाइंड द डोअर, नाही. टू डिस्प्ले द वुल्फ, नाही. चला, हॅव लेस मनी टू अवॉइड हंगर अँड नीड, नाही. कमी असणे नाही, असणे अर्थ आहे. कीप द वुल्फ फ्रॉम द डोअरचा अर्थ आहे आपल्याकडे मुबलक गोष्टी असणे, नसणे नाही. अर्थ समजून घ्या, हे दोन पर्याय कन्फ्युज करणार आहेत. हॅव इनफ मनी टू अवॉइड हंगर अँड नीड, कळलं का. आन्सर नंबर 1. इथं गोंधळ होतो. पॉझिटिव्ह मिनिंग आहे, कीप द वुल्फ फ्रॉम द डोअर म्हणजे बरेचसे मुबलक स्वतःकडे असणे, स्वतःला उपासमारीपासून, कुटुंबाला उपासमारीपासून वाचवणे, इनफ पैसा किंवा अन्न स्वतःकडे असणे. आणि म्हणून उत्तर नंबर 1 येतं IMP प्रश्न. प्रश्न वेगवेगळे काय घेतले, एकच इडियम MPSC ला विचारली, एकच इडियम SSC ला विचारली, एकच इडियम CGS ला विचारली, CGL ला विचारली, IBPS TCS ने विचारली. त्याला मल्टी मिनिंग विचारले. मल्टी मिनिंग वरती काम करा. आपला शब्द आहे तुम्हाला मार्क जाऊ देत नसतो, हो कॅपचे सुद्धा मार्क जाऊ देत नाही, ग्रामरचे आउट ऑफ दिले, चला, पण हो कॅपचे सुद्धा तुमचे मार्क जाऊ देत नाही, कळते का. ओके, आणि मग ह्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न येतील. अशा पद्धतीनं परंतु अवॉइड एक्स्ट्रीम पॉवर्टी, बरोबर, इथं सुद्धा आन्सर येतं. ओके, अशा पद्धतीचे इडियम्स आणि फ्रेजेस आपल्याला बघायच्यात. आजचं लेक्चर कसं वाटलं नक्की तुम्हाला मेसेज करून मला तुम्ही सांगायचंय. होकॅब मध्ये या पद्धतीनं जाणं योग्य आहे का अयोग्य ह्या गोष्टी बोलत चला. या सेशन मध्ये थांबू, पुन्हा भेटू अशाच इंटरेस्टिंग होकॅबच्या टॉपिक मध्ये. ओके, तोपर्यंत इथं थांबूयात. ओके, थँक्यू सो मच, बाय.